आयुष्यभर आपल्या मुलांसाठी झटणारे हात वयाच्या एका टप्प्यावर मात्र आधार शोधत राहतात। आजच्या बदलत्या काळात काही नाती दूर जात आहेत आणि काही माणसं एकटी पडत आहेत, पण अशाच लोकांसाठी एक जागा आहे जिथे त्यांना पुन्हा आपलंसं वाटतं। केलसुला रोडवर 2 एकर परिसरात वसलेले गंगोत्री वृद्धाश्रम, जिथे माणुसकी अजूनही जिवंत आहे। इथे 55 वर्षावरील ज्येष्ठांसाठी 50 बेडची सुविधा आहे आणि सर्वात महत्वाचं, इथे येणाऱ्यासाठी कुठलीही फीज नाही। दिवसाची सुरुवात होते शांत आणि सकारात्मक वातावरणात योगाभ्यासाने। इथे प्रत्येक गोष्ट साधी आहे पण मनापासून आहे। 2 वेळचं जेवण, 2 वेळचा चहा आणि आरोग्यासाठी नियमित डॉक्टरांची भेट। मन रमविण्यासाठी एक छोटासा LED टीव्ही, पण त्याहूनही मोठा आहे एकमेकांचा सहवास। या आश्रमामागे आहे एक गोशाळा आणि परिसरातच एक महादेव मंदिर सुद्धा। दररोज रात्री भजनाच्या सुरात इथल्या मनांना शांतता मिळते। इथे सण साजरे होतात आणि वाढदिवसही साजरे होतात, कारण इथे प्रत्येक जण कोणीतरी खास आहे। या सगळ्यांच्या मागे आहे एक संवेदनशील मन। अर्चना सचिन गांजरे, ज्यांनी अनेकदा पाहिलं की काही मुले आपल्या आई वडिलांची अजिबात काळजी घेत नाहीत किंवा त्यांना घराबाहेर काढतात, आणि नक्की ह्याच वेदना त्यांनी बघून अनुभवल्या आणि ठरवलं की या लोकांसाठी काहीतरी करायलाच हवं। आणि 5 फेब्रुवारी 2025 रोजी गंगोत्री वृद्धाश्रमची स्थापना झाली। आज अनेक दानशूर हात या आश्रमाला आधार देत आहेत। कोणी अन्न देतं, कोणी फळ, तर कोणी फक्त वेळ देतं, कारण कधी कधी माणसाला फक्त कोणीतरी ऐकणारं लागतं। ज्यांना आपलं म्हणण्यासाठी कोणी नाही, त्यांच्यासाठी गंगोत्री वृद्धाश्रम आहे। एक घर, एक आधार आणि एक नवं आयुष्य। गंगोत्री वृद्धाश्रम, माणुसकी जपणारी एक वाट।